नमस्कार. आपल्या सगळ्यांचं परत एकदा मनःपूर्वक स्वागत. तर आजचा विषय आहे सामाजिक भान. काल एका लग्नात माझ्या बालपणीच्या मैत्रिणीशी भेट झाली. रचना नाव तिचं. खूप दिवसांनी भेटल्यामुळे गप्पा चांगल्याच रंगल्या होत्या. बोलता बोलता ती म्हणाली, "अगं, मला मागच्या वर्षी बाळ झालं. आता वर्षाचा झाला माझा मुलगा." "अरे वा, छान झालं की," मी आनंदाने म्हणाले. "फार उशिरा झालं का गं मला बाळ?" तिच्या या प्रश्नाने मलाच प्रश्न पडला. "असं का म्हणतेस?" मला पडलेला प्रश्न मी तिला विचारला. तर म्हणाली, "बायका विचित्र नजरेने बघतात अगं मला." "विचित्र म्हणजे?" मी आश्चर्याने विचारले. तर ती जरा पडक्या चेहऱ्यानेच म्हणाली, "परवा एका ठिकाणी जाणं झालं. तेव्हा एक बाई मला बघून म्हणाली की तुम्हाला बाळ जरा उशिराच झालं ना? का बरं? काही प्रॉब्लेम होता का?" दुसरी एक बाई मला वरून खालपर्यंत बघून म्हणते की तुमचं हे पहिलं बाळ आहे का?" मला कळत नाही या लोकांना मी कसं सामोरं जाऊ. जेव्हा मला बाळ नव्हतं तेव्हाही लोक बोलायचे, "अरे, तुला अजून बाळ नाही? खूप दिवस झाले ना?" आणि आता जेव्हा मी आई झाले तेव्हासुद्धा हे लोकांचं बोलणं काही थांबलं नाही. मुळातच कुणी आई कधी व्हायचं हे ठरवणारे हे लोक कोण? मी तिला म्हणाले, अशा लोकांच्या बोलण्याकडे जर आपण लक्ष देत बसलो तर जगणं असह्य व्हायचं. मातृत्व कुणाला सहज अनुभवायला मिळतं तर कुणाला त्यासाठी बरीच वाट बघावी लागते. ज्यांना बाळ लवकर झालं त्यांना उशिरा झालेल्या मातांचं मानसिक खच्चीकरण करण्याचा काहीही हक्क नाही. व्यंधत्वाचा उपचार करून मानसिकरित्या हताश बायकांना बघितलं तर लक्षात येईल किती असह्य वेदना होत असतील तिच्या मनाला जेव्हा तिला एखाद्या बाळाचा लळा लागतो आणि त्या बाळाची आई आल्यावर ते बाळ आपला हात झटकन सोडून त्याच्या आईकडे निघून जातं. म्हणून मला असं वाटतं की सामाजिक भान जपणं महत्त्वाचं आहे. जर तुम्ही कुणाला प्रोत्साहन नाही देऊ शकत तर कमीत कमी कुणाला नाउमेद तरी नका करू. बस, माझं म्हणणं एवढंच. नमस्कार. मी डॉक्टर रीना.